गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. दिस इज माया. मी आपल्या आजच्या मीटिंगच्या कोऑर्डिनेशनचं बघत होते. ओके. हॅलो सर, मी दीक्षित. असं ते मिस माया, तुमच्या सीईओ कुठे आहेत? त्या ऑन द वे. मिस माया, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्याकडे अर्धा तास आहे फक्त. त्यानंतर मी 1 मिनिट सुद्धा इथे थांबणार नाही. येस सर, त्या कधीही पोहोचतील. यू प्लीज बी सीटेड प्लीज. दीक्षित. येस प्लीज दिस वे. हे बघा कोण आलंय. आई राधिका, अरे अचानक आली तू. ए पट्टाला. हो आणि बरं झालं बाई, ह्याला पण घेऊन आली साथरवला. ते आज याला सुट्टी आहे ना, लगेच म्हणायला लागला आम्हाला गुलमोहर मध्येच जायचंय, आजी आजोबांना भेटायचंय म्हणून घेऊन आले. आता आलीस ना तर छान जेवूनच जा. छान गप्पा मारायला मिळतील आपल्याला. नानी, मला अजिबात वेळ नाही हा गप्पा मारायला आणि जेवायला. मला लगेच निघायचंय कारण सौमित्राच्या ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे. नंतर राधिका मसाल्याच्या ऑफिसला जायचं. अरे वा. हाय अथर्व. शांत शांत, इथे गोंधळ करायचा नाही हा. बाहेर जाऊन खेळायचंय तुम्ही. सोहम, हॅपी बर्थडे. माझा बर्थडे नाही आज. तुझा नाहीये वाढदिवस म्हणजे? अरे तू फोन केला होतास ना मला. नाही, मी नाही केला फोन. नाही काय नाही, तू मगाशी फोन केला होतास अथर्वला घेऊन या म्हणून तर मी त्याला घेऊन आले. हो, काल त्याने फोन केला होता आई, त्याचा वाढदिवस आहे म्हणून. आणि आता तो म्हणतोय की त्याचा वाढदिवसच नाही. अरे दुसरा कोणी सोहम आहे का? नाही, याने फोन केला नाही, मग कोणी केला असेल फोन? 1 मिनिट. हॅलो. हो हो दीक्षित. ओ आलेत का ते? बरं ठीक आहे ठीक आहे. हो मी पोचते. ओके थँक्यू थँक्यू. आई मी निघते हा आता. बरं, जेवण नाही का जाणार? नाही आई, आता खात नाही मी, उशीर होतोय. अथर्व, आजीला त्रास द्यायचा नाही. हो आई. आई नाहीतर तुम्ही मला फोन करा काही वाटलं तर. तू नको ना काळजी करू, सगळं काय ठीक होईल. तू नीट जा बरं. हो आई. येते रे पोरांनो, गडबड करू नका. बाय 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 बाय. गडबड करू नका हा. तू सांभाळून जा बरं. सांभाळून जा. हो हो. त्याला उल्लू बनवती. माझा परफॉर्मन्स कसा होती? शांत बस, आता राधिका आली ते बघ फक्त. अरे बापरे. दादा चला निघूया. मॅडम, गाडीची 4 टायर पंक्चर आहेत. काय? हो बघा ना तुम्ही. 4 टायर? तुमच्या आधी लक्षात नाही का आलं? बरं आता हे पंक्चर वगैरे काढस तर माझ्याकडे वेळ नाहीये. हो मी असं करते, मी पुढे जाते रिक्षानी, तुम्ही नंतर या. येते मी. आपला प्लॅन सक्सेसफुल होती. जिम्मा खेळतोस का केड्या? व्हेरी गुड. हे बघ, आतापर्यंतचा प्लॅन एकदम सक्सेसफुल आहे, पण आता तुला पुढचं काम करायचं. ओके, पुढे काय करायचंय? तू काय डोक्यावर पडलास का? ते त्याच्या हात आहे की नाही काही? हो लक्षात आहे ना? हो. चल, जा. हे पण मी सांगू का, मला खरंच अरब झाल्यासारखं वाटतंय. टक 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 टक. झालं? मी जाती. क्लायंट येऊन खूप वेळ झालाय सौमित्र. वेर इज राधिका? हो डॅड, बघतो. सर सर, तुम्ही काही घेणार? चहा, कॉफी? मला काहीच नकोय. मिस्टर वर्मा, काहीतरी घ्या. मिस्टर बनहट्टी, मला सगळं वेळेत लागतं. सकाळी चहा घेऊन निघालो की त्यानंतर मी काहीच घेत नाही. आणि कोणामुळे माझ्या मीटिंगला उशीर झालेला मला मुळीच चालत नाही. ऑफकोर्स. कुठे आहेत तुमचे सीईओ? सर त्या ऑन द वे येतच असतील. अरे मघासपासून हेच ऐकतोय. कोणी प्लीज ठोस सांगणार आहे का मला? हो मी बघतो. प्लीज कोणीतरी फोन करा त्यांना. सर आपण आत कॉन्फरन्स मध्ये बसूया का? नाही, मी इथेच बसणार. शुअर. या मिस्टर वर्मा, बस असं. मी बघतो, लगेच बघतो. सौमित्र, ही तुमचे पैसे असती. तुम्हाला सगळे काम लक्षात असती. असते. तुमचं काम झाले म्हणून समजा. माझी माँ तिकडे ऑलरेडी पोहोचले. तुम्ही पण तिकडे पोहोचे. टिक 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 टिक. SB ऑफिस.
आतापर्यंत सगळं आपल्या प्लॅन नुसार होत आहे. आता पुढे काय? अरे तू कशाला काळजी करती? वल्ला तो रिक्षेवाला पण आपलाच माणूस असती. माझी सगळी माणसं तिथे कामाला लागती. आपला प्लान ठरल्याप्रमाणे पार पडती. व्हेरी गुड. चल. हॅलो सौमित्र. हा बोल. अगं राधा, आहेस कुठे तू? हो हो मी येतेच आहे. अरे प्रॉब्लेम झाला. गाडी पंक्चर झाली होती, त्यामुळे मला जरा रिक्षा घ्यायला लागली, म्हणून वेळ झाला. बरं, ते क्लायंट वाट बघत थांबलेत आणि त्यांना पुढच्या मीटिंगला जायचंय. प्लीज लवकर ये. हो माहितीये मला, पण आता बरं ठीक आहे, चल मी येते येते येते. बाय 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 बाय. दादा काय झालं? अहो मॅडम पुढे बघा ना. म्हणजे माझं नुकसान भरून दे. चाल नाही बरं. कसं काय नाही बरं? चालू आहे का अक्कल? तू कुठं टर्न मारतोय? दादा दादा काय झालं? बोला याने बघा मॅडम, माझी गाडी पूर्ण ठोकली याने. हो का? बरं मी काय म्हणते, तुमची गाडी बाजूला घेता का? मी गाडी हलवणार नाही. असं काय करताय? नाही नाही मॅडम, याची गाडी हलवायला सांगा अगोदर. मी गाडी बाजूला घेणार नाही. अहो ऐका ना माझं प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. नाही मॅडम, मी अजिबात नाही हलवणार. मला ना ऑफिसला जायचंय, ऑफिसला जायला उशीर होतोय. हे रस्त्यामध्ये तुमची गाडी असल्यामुळे माझी रिक्षा पुढे जाऊ शकत नाही. प्लीज तुमची गाडी बाजूला घ्या ना. त्याला सॉरी बोलायला सांगा मॅडम. मला माहित नाही. नाही त्याला सॉरी बोलायला सांगा. तू नीट चाल. आत्ता भांडू नका. भांडून काही उपयोग होणार आहे का दादा? अहो मी सांगितलं ना, माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या अथर्वच्या मित्रांमध्ये फक्त एकच सोहम आहे. हो का? मग दुसऱ्या बिल्डिंग मध्ये कोणत्या सोहमचा वाढदिवस आहे का आज? नाही, सोसायटीच्या हॉलमध्ये तर आज कुणाचंच फंक्शन नव्हतं. नाही पण समजा दुसरा कुठला सोहम असेल तर तो राधिकाला का फोन करेल मग? सोमच होता, मी तिथेच बसलेलो. पण तुझ्या समोरच तर विचारलं ना तुझ्या आईन त्याल, आणि तो नाही म्हणाला नाही का? मला वाटते मुद्दाम कोणीतरी केलं असेल का फोन. मी पण याच गोष्टीचा विचार करत होतो. नक्कीच तिला त्रास द्यायलाच केला असणार कोणीतरी फोन. बरं, हे सगळा झांगडगुत्ता करणारी का नाही दोनच बैताडी आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये. आणि तिची आई का कमी आहे का? त्यांच्या विचारायला पाहिजे. मला ऑफिसला जायचंय आणि उशीर होतोय. ठीक आहे मॅडम, तुम्ही बोलताय ना. ठीक आहे, मी जातो. चालेल. ओके. चला. ओ दादा दादा, इथे इथे माझी पर्स होती आणि माझा मोबाईल पण. अहो काय माहित नाही मॅडम. माहित नाही म्हणजे काय? तुम्ही इथे रिक्षातच होता ना? इथे ठेवली होती आता. अहो माझं तर लक्ष पुढे होतं. पुढे होतं म्हणजे मागणं कोणीतरी काहीतरी घेऊन गेलं असेल. तुम्हाला कळलं कसं नाही? अहो खरं सांगतो मॅडम, मला काहीच नाही माहिती. मी तर पुढे बघत होतो. अहो तुमचं लक्ष नको का? माझी पर्स, माझी पर्स. सोड. थांब. ए थांब. सोड. रिक्षा. अरे Excuse me, sir. May I ask you one thing? Yes, ma'am. Sir, even I can handle the meeting, right? So, with your permission, may I? 1 minute. CEO कोण आहे? Mrs. Radhika Banhatti. मी CEO शीच बोलणार. ओके? येस येस मिस्टर बन.
अरे भज्जी भज्जी हे खाऊया भज्जी. किड्या काम झालं का? राधिकाची मोबाईल आणि राधिकाचा पार्स. वा वा किड्या फार मोठं काम केलंस तू. हे बघ सौमित्राचा फोन कट. आता आपला पुढचा सगळा प्लॅन सक्सेसफुल. आपलं रे टक टक का. सौमित्र आई कुठे राहता? काही कळत नाहीये डॅड. म्हणजे मगाशी कॉल केला तेव्हा तिने अटेंड केला तेव्हा म्हणाले मी पोचते लगेच, पण आता स्विच ऑफ येतोय. मला कळत नाही डॅड. म्हणजे मगाशी कॉल अटेंड केला तिने, आता अचानक स्विच ऑफ येतोय तर मला खूप काळजी वाटायला लागली. काही प्रॉब्लेम मध्ये नसेल ना ती? राधिका बाई नमस्कार. अहो तुम्ही एवढ्या घाईघाईत कुठे चालल्या आणि ते पण पाय पाय? हा नाही दादा, जरा प्रॉब्लेम झाला. ते मी रिक्षाने येत होते ना, तर रिक्षात ना माझा मोबाईल आणि माझी पर्स कोणीतरी चोरली आणि तो रिक्षावाला सुद्धा गायब झाला. माझ्याकडे पैसे नव्हते, माझी अर्जंट मीटिंग आहे, तिथे चालले होते, म्हणून असं गडबडीत निघाले. मी निघते. नाही नाही मीटिंग आहे ना महत्वाची. हो मग त्याला बसायला सोडतो ना मी तुम्हाला. अहो नाही, पण मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही नावाने हाक मारली म्हणून थांबले फक्त. अहो काय, अहो मी राधिका ताई म्हणून हाक मारली की नाही? मग असं समजा ना की मी तुमचा भाऊ आहे आणि तुम्हाला मदतीला धावून आलोय. अहो पण तुम्ही. वर सांगतो, गणपत चौगुले नाही हो माझं. माझी बायको सरस्वती, ती राधिका मसाले कंपनीत काम करते. अहो तुम्ही तर सत्कार पण केला होता तिचा एकदा, आठवलं का? अहो काय सांगू तुम्हाला, अगोदर आहे ना एवढी खराब परिस्थिती होती ना, दारूचं व्यसन लागलो होतं मला माहिती आहे का. त्याच्यामध्ये ना माझी नोकरी पण गेली आणि घरामध्ये ना एकमेव कमावतो तुम्ही. उपासमारीची वेळ आली होती अक्षरशः आमच्यावर. पण तेवढ्यात तुमची कंपनी निघाली आणि तुम्ही माझ्या बायकोला काम दिलं. सगळं व्यवस्थित झालं माहिती आहे का. बायको कामावून आली ना, तुमच्याविषयी मला सांगायची माहिती आहे का, की एखाद्या माणसाने जर बदलायचं ठरलं ना तर स्वतः पण कसं बदलू शकतो आणि दुसऱ्याला पण कसं बदलायला भाग पाडू शकतो ना, हे रोज ऐकून 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 आहे ना, मग मला पण एक पुरुष म्हणून आपण पण कुटुंबाची कशी काळजी घ्यायला पाहिजेत हे कळालं माहिती आहे का. नंतर दारू सोडली मॅडम मी, आणि दारू सोडल्यावरती मला माझी नोकरी मिळाली आणि तेव्हापासून आपलं चांगलं चाललंय. तुम्हाला सांगतो, चाळीत आहे ना, छोटं गाव आहे ना, पण स्वतःचं घर आहे याचा अभिमान आहे मला. चला मी तुम्हाला सोडतो. चालेल. माझी वेळ संपली आहे, मी निघतोय. मिस्टर सर, आय नो इट्स व्हेरी अनयुजुअल, पण थोडा वेळ, 5 मिनिटं, जस्ट 5 मिनिट्स प्लीज. शी शुड बी हिअर. येईलच कुठल्याही क्षणी, प्लीज. ठीक आहे, आणखी 5 मिनिटं फक्त. शुअर.
थँक्यू दादा. हो, जेवढ्या लवकरात लवकर पोहोचवता येईल ना तेवढ्या लवकरात लवकर मी तुम्हाला इथं पोहोचवलेलं आहे. माझं काम झालं आता. तुमच्या रूपाने ना देव भेटल्यासारखंच वाटलं मला. नाही अजिबात नाही. हे बघा, आमच्यासारख्या लोकांसाठी ना तुम्ही देव आहात, माहिती आहे का? म्हणजे देव भेटल्यापेक्षा एक भाऊ भेटला असं बोललं ना तर मला चांगलं वाटेल. भेटूया परत. चला ताई. हो. ताई ताई काय झालं? काय झालं? चक्कर येते? थांबा थांबा. यांना चक्कर आली. पाणी आणता का जरा? पाणी आणता का? काय होतंय तुम्हाला? एक मिनिट. हो हो, पाणी पाणी. वाटेल बरं. हा, काळजी नका करू. सॉरी टू से, पण तुम्हाला दिलेली वेळही आता संपली. एसबी कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा डील फायनल करू शकलो नाही. आणि दिलू दिस. सर सर तुमचं बरोबर आहे, पण माझं म्हणणं एकदा ऐकून घ्याल का? सॉरी मिस्टर सौमित्र, आता तुम्ही काय म्हणताय यापेक्षा माझी तत्व काय म्हणतायत ना हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. सॉरी. पण सर डॅड. सौमित्र, व्हॉट इज दिस? पण डॅड मी काय करू सांग? मला पण वाटलं होतं राधा आतापर्यंत येईल, पण मी पण फॉलोअप करतोय, बघतोय ना. अजून कशी नाही आली. मित्र, राधिका, हा सगळा काय प्रकार आहे? अरे बाबा. राधा, तू तर काहीही कारण देऊ नकोस, कारण तू आता काहीही कारण दिलीस तरी त्याला काहीच अर्थ नाही. एक्झॅक्टली. ते वेळेच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहेत याची आयडिया दिली होती मी आधीच. एसबी ग्रुप ऑफ कंपनीची डील आहे यासाठी त्यांनी एक्स्ट्रा वेळही दिला आपल्याला. हो, पण तू तू त्यांचा नंबर देतेस का? मी फोन करून पाहते त्यांना. इट्स ऑफ नो यूज राधिका. राधिका, तू इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतेस? बाबा, एकदा माझा प्रॉब्लेम तरी समजून घ्या. आता तुझ्याशी बोलून काही उपयोग नाहीये. हे व्हायचं ते झालेलं आहे. चांगलं हाती आलेलं डील आपण गमावलंय, आणि याला जबाबदार फक्त तू आहेस हे विसरून चालणार नाही.